पुढची बातमी सांगलीतून आहे। सांगली जिल्ह्यामध्ये गारपिटीसह अवकाळी पाऊस झाला आणि त्यामुळे मोठं नुकसान झालंय। केळी, आंबा, द्राक्ष त्याचबरोबर मिरची पिकाचं नुकसान झालेलं आहे। काही ठिकाणी आंब्याची पडझड झाल्याची सुद्धा माहिती आहे। दरवर्षी आम्ही एक्सपोर्ट क्वालिटीचा माल तयार करायचा। आता हा या प्लॉट मधून आपण एक क्रिम्सन व्हरायटी आहे। ह्या वर्षी आपण युरोपला माल भरलेला। मागच्या वर्षीच्या एवढ्या कडक परिस्थितीमध्ये सुद्धा, चॅलेंजिंग परिस्थितीमध्ये सुद्धा आपण चांगलं काम करून युरोपला माल भरला। पण ह्या वर्षी आता अशी परिस्थिती आहे की ह्याच्यात माल येईल का नाही ह्याची अजिबात गॅरंटी नाही। आता जर बघितलं तर झाडावरती 100% नुकसान आहे। त्यामुळे पुढच्या वर्षी माल येईल का नाही ह्याची शाश्वती नाही। ज्या शेतकऱ्याचं नुकसान झालेलं आहे त्याच्या शेतामध्ये काही ठिकाणी पर्जन्यमापक स्वतंत्र शेतकऱ्यांनी बसवलेले आहेत। त्याचा आधार घेऊन त्या परिसरामध्ये जी गारपीट झालेली आहे त्या संपूर्ण क्षेत्राचे पंचनामे करून विमा कंपन्यांनी जर त्यांचे जे निकषाप्रमाणे मदत केलीच पाहिजे। कारण इन्शुरन्स हे शेतकरी दैनंदिन म्हणजे दरवर्षी भरत असतात, परंतु मागच्या वर्षी सुद्धा आलेली इन्शुरन्सची मदत ही अतिशय तुटपुंजी आहे। त्यामुळे द्राक्ष बागायतदारांच्या बाबतीमध्ये शासनाने आणि कृषी विभागाने स्वतंत्रपणे निर्णय घेण्याची आवश्यकता आहे। 40 ते 45 मिनिटं कमीत कमी 20 mm ते 25 mm ची आकाराच्या गारपीट झाली। त्याच्यामुळं बागेचं फार जवळजवळ 90% नुकसान झाले। आता काय करायला लागतं, पर्याय काय कशा? आता याला पर्याय काय शक्यतो निघत नाही। आता नवीन फुटी धरून त्याच्यानंतर इथून पुढच्या काळातलं पुढचं पाऊस ते सांभाळून पुन्हा पीक येईल का नाही ह्याची गॅरंटी राहत नाही जवळजवळ।